मॅडम कमिशनर या पुस्तकातील दाव्यांसंदर्भात मीरा बोरवणकर यांची अगदी थोड्याच वेळात नवी दिल्लीत पत्रकार परिषद सुरू होतीये। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या पुस्तकात जी विधानं करण्यात आलेली आहेत, जे दावे करण्यात आलेले आहेत, त्याविषयी मीरा बोरवणकर अधिक सुस्पष्टपणे वक्तव्य साधण्याची दाट शक्यता आहे। मुळात बोरवणकरांचा बुकबॉम्ब काय ते आपण पाहतोय। येरवडा प्रकरणावरून तत्कालीन गृहमंत्री आर पाटील यांचे देखील हात बांधले गेले होते। 2012 मध्ये मला मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला, मला कुठे दुसऱ्या ठिकाणी पोस्टिंग बद्दल पसंती आहे का अशी विचारणा केली गेली। पुण्यातील सीआयडी इथं डायरेक्टर जनरलची जागा अजूनही भरली नसल्यानं मी त्यांना सांगितलेलं होतं, जर काही पारिवारिक करणं असतील, काही चर्चा करणं असतील याविषयी सुद्धा सांगण्यात आलेलं होतं। पुन्हा काही दिवसांनी मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला आणि त्यांनी मला पुण्यात राहायचं असेल तर महाराष्ट्र राज्याच्या कारागृह अधीक्षक पद आहे असं सांगितलं। मॅडम कमिशनर मधील दाव्यांसंदर्भात बोरवणकर नेमका काय खुलासा करणार आहेत या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण मॅडम कमिशनर या पुस्तकात मीरा बोरवणकर यांनी अनेक महत्त्वाचे खुलासे केलेले आहेत आणि त्याच अनुषंगानं मीरा बोरवणकर यांची पत्रकार परिषद संध्याकाळी 5 वाजता आता सुरू होणार आहे। या सगळ्या मुद्द्यावर मीरा बोरवणकर अधिक सुस्पष्टपणे विधान करण्याची चिन्ह आहेत। या पत्रकार परिषदेवर लोकशाही मराठीची सुद्धा नजर असणार आहे। पुस्तकात एकूण 38 प्रकरण आहेत असं मीरा बोरवणकर म्हणतात। पुस्तकात एकूण 38 प्रकरण आहेत असं मीरा बोरवणकरांचं म्हणणं आहे। पुस्तकात 38 प्रकरणांसंदर्भात मीरा बोरवणकरांनी विधान केलेलं आहे। पुस्तक फक्त येरवड्याच्या मुद्द्या प्रकरणापुरतं मर्यादित नाही असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। आता मीरा बोरवणकर यांची विधानं समोर येत आहेत। पत्रकार परिषदेला सुरुवात झालेली आहे। येरवड्याच्या जागेवरून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय असं मीरा बोरवणकरांचं म्हणणं आहे। या पुस्तकात एकूण 38 प्रकरणे आहेत आणि अजित पवार तेव्हा पालकमंत्री होते असं स्पष्ट विधान मीरा बोरवणकर यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून केल्याची माहिती आता समोर येते। मीरा बोरवणकर यांच्या पत्रकार परिषदेला आता सुरुवात झाली आहे। पुस्तकात येरवडा व्यतिरिक्त अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर लिखाण करण्यात आलंय। एकूण 38 प्रकरणं आहेत। 2010 मधील प्रकरणाचा या पुस्तकात उल्लेख करण्यात येतोय। पुस्तकात एकूण 38 प्रकरणे आहेत असं मीरा बोरवणकर म्हणतात। पुस्तक फक्त येरवड्याच्या मुद्द्या प्रकरणापुरता मर्यादित नाही। दादांचा या पुस्तकात उल्लेख नाही। दादांचा या पुस्तकात उल्लेख नाही असं मीरा बोरवणकर म्हणतात। मॅडम कमिशनर या पुस्तकांमधील दाव्यासंदर्भात मीरा बोरवणकर यांची पत्रकार परिषद आता सुरू झालेली आहे आणि त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मीरा बोरवणकर आपली भूमिका सुद्धा स्पष्ट करतायत। पुस्तकात एकूण 38 प्रकरण आहेत। पुस्तक फक्त येरवड्याच्या मुद्द्या प्रकरणापुरता मर्यादित नाही असं बोरवणकरांचं म्हणणं आहे। दादांचा या पुस्तकात उल्लेख नाही असं मीरा बोरवणकर यांनी स्पष्ट केलेलं आहे। मॅडम कमिशनर या पुस्तकाच्या माध्यमातून मीरा बोरवणकर यांनी दादा असा उल्लेख करत येरवड्याच्या जमिनी संदर्भात आरोप केलेला होता, दावा केलेला होता, किंबहुना आरोप म्हणण्यापेक्षा दावा केलेला होता आणि त्यावर राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया सुद्धा उमटतायत। पण या सगळ्या मुद्द्यावर आता मीरा बोरवणकर स्वतः पत्रकार परिषद घेऊन अधिक आपली भूमिका ही स्पष्ट करताना दिसतायत।
या पुस्तकात एकूण 38 प्रकरणे आहेत असं मीरा बोरवणकरांचं म्हणणं आहे। हे पुस्तक फक्त येरवड्यापुरता मर्यादित नाही, अजितदादांचा या पुस्तकात उल्लेख नाही असं मीरा बोरवणकर म्हणतात। माझ्यामुळे येरवड्यातली जागा वाचली असं सुद्धा मीरा बोरवणकरांचं म्हणणं आहे। अजितदादांचा या पुस्तकात उल्लेख नाही, 2010च्या या सगळ्या प्रकरणांचा उल्लेख आहे असं मीरा बोरवणकरांचं म्हणणं आहे। 2010 मधलं हे सगळं प्रकरण मीरा बोरवणकर यांनी आपल्या या पुस्तकातून उघड केलेलं आहे। मॅडम कमिशनर या पुस्तकातून मीरा बोरवणकर यांनी अनेक दावे केलेले आहेत। पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी होत्या त्यावेळी मीरा बोरवणकर 2010 मध्ये, आणि त्या 2010 मधील प्रकरणाचा उल्लेख मीरा बोरवणकर यांनी मॅडम कमिशनर या पुस्तकात केलेला आहे। येरवडा इथं पोलिसांसाठी किंवा पोलिसांची असलेली जमीन 3 एकर जमीन अजित पवार यांनी दादा या ठिकाणी असा शब्द वापरलाय। दादा यांनी एका खासगी बिल्डरवर दिल्याचा आरोप त्यांनी केलेला होता या पुस्तकात, पण दादा नेमके कोण या संदर्भात विचारणा केली असता अजितदादांचा पुस्तकात नाव नाही असं मीरा बोरवणकरांचं म्हणणं आहे। माझ्यामुळे येरवड्याची जागा वाचली असं मीरा बोरवणकर म्हणतात। त्यावेळी मात्र 2010 मध्ये अजित पवार पालकमंत्री होते असं देखील मीरा बोरवणकरांचं म्हणणं आहे। या पुस्तकात दादांचा कुठेही उल्लेख नाही असं जरी मीरा बोरवणकर म्हणत असल्या तरी त्यावेळी मात्र पालकमंत्री अजितदादा होते असं देखील बोरवणकरांचं म्हणणं आहे। या पुस्तकामध्ये दादा असा उल्लेख करत मीरा बोरवणकरांनी काही गंभीर आरोप केलेले आहेत। यात येरवड्यातल्या जमिनी संदर्भात 3 एकर जमिनी संदर्भात म्हणजे अजित पवार यांनी जागा हस्तांतरित करण्यासंदर्भात बोरवणकरांचा थेट अजित पवार यांच्यावर आरोप आपण पाहतोय आता या क्षणी। पुस्तक न वाचताच आरोप करण्यात येत आहेत असं बोरवणकरांचं म्हणणं आहे। अजित पवार यांनी जागा हस्तांतरित करायला लावली असं बोरवणकरांचं म्हणणं आहे। बोरवणकरांनी थेट अजित पवार यांच्यावरच आरोप केलाय। अजित पवार यांनी जागा हस्तांतरित करायला लावली असं बोरवणकर म्हणतात। माझ्यामुळे येरवड्याची जागा वाचलेली आहे, अजितदादांचं पुस्तकात नाव नाही असं बोरवणकरांनी आधीच स्पष्ट केलं, पण त्यावेळी अजित पवार हे पालकमंत्री होते आणि माझ्यामुळे येरवड्याची जागा वाचली असं मीरा बोरवणकर म्हणतात। मीरा बोरवणकरांनी आपल्या या पत्रकार परिषदेत थेट अजित पवार यांच्यावरच आरोप केलेला आहे। पुस्तक न वाचताच आरोप करण्यात येत आहेत असं बोरवणकरांचं म्हणणं आहे। अजित पवार यांनी जागा हस्तांतरित करायला लावली असं बोरवणकरांचं म्हणणं आहे। 3 एकर जागेचा मुद्दा येरवड्याच्या परिसरातील कारागृह परिसरातल्या बाजूची जागा, जी जागा पोलिसांसाठी होती, पण त्या जागेसंदर्भात ज्या काही घटना 2010 मध्ये घडलेल्या आहेत या सगळ्यांचा उहापोह मीरा बोरवणकर यांनी आपल्या या पुस्तकात मॅडम कमिशनर या पुस्तकातून केलेला आहे। यावर आता प्रतिक्रिया सुद्धा उमटतात, पण पुस्तकात नेमकं काय म्हटलंय आपली भूमिका स्पष्ट करण्याकरता मीरा बोरवणकर यांची नवी दिल्लीत पत्रकार परिषद आता सुरू झालेली आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी काही विधानं केलेली आपण पाहतोय। पुस्तक न वाचताच आपल्यावर आरोप करण्यात येत आहेत असं बोरवणकरांचं म्हणणं आहे। अजित पवार यांनी जागा हस्तांतरित करायला लावली, अजित पवार यांनी जागा हस्तांतरित करायला लावली असं म्हणत बोरवणकरांनी थेट अजित पवार यांच्यावरच आरोप केलेला आहे आणि माझा त्याला विरोध होता असं बोरवणकर म्हणतात। दादा म्हणाले सर्व प्रक्रिया पूर्ण, जागा हस्तांतरित करा असं बोरवणकरांनी म्हटलेलं आहे पत्रकार परिषदेत।
अजितदादांनी मला जागा हस्तांतरित करण्यास सांगितलं आणि तेव्हा असं म्हटलं की लिलाव प्रक्रिया ही पूर्ण झाली आहे, तुम्ही जागा द्या. पण मी मात्र या सगळ्या मुद्द्याला नकार दिला. मी माझं म्हणणं स्पष्ट सांगितलं की मला हे मान्य नाही, कारण मला ती लिलावाची प्रक्रिया योग्य वाटली नव्हती असं मीरा बोरवणकर म्हणतायत. त्या बिल्डरला पुणे पोलिसांनी जागा दिली नाही. बिल्डर अधिकारी राजकारणी यांची भ्रष्ट युती आहे असं बोरवणकर म्हणाल्या. पण सगळ्यात महत्त्वाचं या पत्रकार परिषदेमध्ये मीरा बोरवणकर यांनी तो बिल्डर कोण होता त्या संदर्भात नावही घेतलं. शाहिद बलवा असं त्या बिल्डरचं नाव होतं. कालांतरानं 2G आरोपात त्यांना अटक सुद्धा करण्यात आली आणि दरम्यानच्या काळात त्यांच्यावर जेव्हा ही लिलाव प्रक्रिया सगळी सुरू झालेली होती, ती जमीन हस्तांतरित करण्यासंदर्भात चर्चा होती, तेव्हा मात्र ते आरोपी सिद्ध झालेले होते शाहिद बलवा असं देखील मीरा बोरवणकरांनी स्पष्ट केलंय. याविषयी अधिक माहिती घेण्याकरता उत्पुट एडिटर मनोज भोयर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, आपण आताच नुकती ही पत्रकार परिषद सुद्धा ऐकली, पाहिली सुद्धा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीरा बोरवणकरांनी जो काही दावा आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून केलेला आहे त्या सगळ्याची सुस्पष्टता त्यांनी या पत्रकार परिषदेतून आज दिली आणि शाहिद बलवाचा उल्लेख सुद्धा केला. नाही म्हणता पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी नवी दिल्लीतून पत्रकार परिषद घेत अजित दादांवर तोफ डागली आहे. आपल्या पत्रकार परिषदेची सुरुवात त्यांनी अशी केली की या पुस्तकात अजित दादा यांचं नाव घेतलं गेलं नाही, म्हणजे आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव घेतलं नाही. पण पुढच्या पत्रकार परिषदेमधल्या टप्प्यामध्ये त्यांनी थेट मनोज भोयर यांच्याशी जो आरोपी होता त्याचंही नाव घेतलं गेलं. जर 2G प्रकरणातला या जमीन विकल्यानंतरच्या प्रकरणानंतर 2G प्रकरणामध्ये शाहिद बलवा हा आरोपी झाला होता, जर असं झालं असतं तर सरकारची नाचक्की झाली असती असे त्या म्हणाल्या. बरं, पहिले या अगोदर सत्यपाल सिंह यांच्याकडे पुण्याचं पोलीस आयुक्त पद होतं, पण त्यांना मात्र अजित पवारांनी अशा प्रकारचा आदेश दिला नव्हता. बरं, अजित पवारांनी मीरा बोरवणकर यांना काय सांगितलं तर या संपूर्ण येरवड्यातील जमिनीच्या प्रकरणाची प्रक्रिया ही पूर्ण झाली आहे, तुम्हाला फक्त ते जागा हस्तांतरित करण्याच्या संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे, तसा आदेश द्यायचा आहे किंवा त्या कागदावर तुम्हाला सही करायची आहे. पण मीरा बोरवणकर यांनी तसं केलं नाही. खरं तर या पुस्तकामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकरणांचा त्यांनी उल्लेख केला. 38 प्रकरण आहे, पण तुम्ही या प्रकरणाला सेन्सिटाईज करता, सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करता असं मीरा बोरवणकर यांनी म्हटलं. पण स्वाभाविक आताचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्या काळी असलेले पुण्याचे पालकमंत्री राजकीय संदर्भ ज्या ज्या ठिकाणी येतात त्या वेळी प्रकरणातला एखादा साधा भाग सुद्धा हा चर्चेत येतो, वादग्रस्त ठरतो आणि अर्थात या संपूर्ण प्रकरणावर अजितदादांची प्रतिक्रिया येणं हे आवश्यक आहे. पण गेल्या 2 दिवसांपासून त्यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया येत नाहीये. त्यामुळे दादांची भूमिका काय, दादांना काय म्हणायचंय नेमकं हे काही कळत नाहीये. यात दादा काय बोलतील मीरा बोरवणकर यांच्या पत्रकार परिषदेनंतर हे सर्वात महत्वाचं आहे. पण ज्या पद्धतीनं त्यांना जे काही सांगायचं होतं ते सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न मीरा बोरवणकर यांनी केलाय आणि त्यासाठी थेट पत्रकार परिषद पुणे, मुंबई किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात न घेता यासाठी चर्चा व्हावी अशा राजधानीतून म्हणजे नवी दिल्लीतून त्यांनी घेतलेली आहे. अगदी धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.